नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी, शाकंभरी क्लिनिक, लांजा। आज आपण नेब्युलायझेशन याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। नेब्युलायझर हे असं एक उपकरण आहे जे लहानात लहान क्लिनिक पासून ते मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये वापरलं जातं। ह्याचा वापर श्वसनासंबंधी आजारांमध्ये दमा असेल किंवा सीओपीडी, अस्थमा तसेच ॲलर्जी अशा रुग्णांमध्ये याचा वापर केला जातो। लिक्विड फॉर्म म्हणजेच द्रव स्वरूपातील औषध ह्याच्यामध्ये त्या मशीनमध्ये आपण घालतो आणि त्याची वाफ होऊन ते डायरेक्ट फुफ्फुसापर्यंत ते पोहोचलं जातं। नेब्युलायझेशनचा वापर हा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा, पण तरी सुद्धा काही पेशंट्समध्ये नेब्युलायझेशन संदर्भात काही गैरसमज आहे। सगळ्यात पहिला समज असा आहे की नेब्युलायझेशन हे फक्त लहान मुलांमध्येच वापरलं जातं, तर असं नाही। नेब्युलायझेशन हे अगदी लहानांपासून तर अगदी वृद्ध म्हाताऱ्या माणसांपर्यंत सुद्धा आपण आवश्यकता असेल तर वापरतो। अस्थमाचे पेशंट्स असतील किंवा सीओपीडीचे पेशंट्स असतील किंवा अगदी इमर्जन्सी दम लागलाय तर अशा वेळेला सर्वप्रथम वाफ दिली जाते, म्हणजेच औषधाची वाफ दिली जाते। दुसरा गैरसमज असा आहे की एकदा नेब्युलायझेशन घेतलं किंवा एकदा वाफ घेतली तर ती वारंवार घ्यावी लागते, त्याची सवय लागते, तर असं अजिबात नाहीये। आपणहून कधीही जर घरी मशीन असेल तर साधा दमा लागला किंवा साधा खोकला लागला तर वाफ घेऊ नये। हे फक्त औषध आहे जे आपण इमर्जन्सीमध्ये किंवा जेव्हा जास्त स्वरूपात त्रास असतो तेव्हा आपण ते दिलं जातं दवाखान्यामध्ये, त्यामुळे त्याची सवय लागत नाही। तिसरा काही जणांचा गैरसमज असा आहे की वारंवार वाफ घेतल्याने किंवा नेब्युलायझेशन घेतल्यामुळे श्वसन यंत्रणा जी आहे आपली ती कमकुवत होते, तर असं नाहीये। उलट जेव्हा दम लागतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो तर अशा वेळेला नेब्युलायझेशन व्यवस्थित घेतलं, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं तर त्या व्यक्तीला श्वासोच्छवासासाठी त्याचा फायदा होतो। त्याचा म्हणजे असं धरून चला की फुफ्फुसातली जी सूज आहे ती कमी होते आणि त्याची श्वासाची प्रक्रिया ती सोपी होते। हे झालं थोडक्यात नेब्युलायझेशन किंवा नेब्युलायझर विषयी। धन्यवाद।